एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यात एक महिला बसली आहे, तिच्या समोर एक लहान तान्हं बाळ जमिनीवर ठेवलेलं आहे। ती त्याला वारा घालतीये। दुसरीकडे समोरच दोन मुली सुद्धा बसल्यात, त्याही तिच्याच आहेत। अंदाजे 4-5 वर्षांच्या असतील, त्या सुद्धा खेळतायत। पण हा व्हिडिओ व्हायरल होत असला ना तरी यामागची स्टोरी आणि वास्तव आहे ते खूप भयान आहे, जे मी तुम्हाला सांगणार आहे। आता सुरुवातीला ना आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत जो व्हायरल होतोय। त्या व्हिडिओमध्ये काय आहे तर ती महिला आपल्या तान्ह्या बाळाचा सौदा करताना दिसते। आधी तुम्ही व्हिडिओ पहा, मग मी तुम्हाला पुढची स्टोरी सांगते। बहन को लड़की दी 3 दिन का बच्चा दिया मैं नहीं, मेरे को लड़का नहीं। ठीक ही ना, सही है ना। और मेरे तो बच्चे इसको सब खुले में रखे। ये रजिस्ट्री करना बन बच जाता है। पहले बैग तो पंचाएंगे तो क्या कर लेना। पैसे लगे तो पैसे नहीं मिलते। नहीं उसकी वीडियो बनाने तो साला कुछ गलत साला मेरी बात सुनो, मेरी बात पर छोटा बता रहा हूँ। मेरे बच्चे लोग तो खुश हो जाएंगे कि तुम क्या हुआ। ये पैसा अच्छा दे देना उसको दे तो दो। वो भी कल जा रहा, वो भी कल जा रहा। इनको दे दो थोड़े बहुत तुम अरे वो तो मैंने बोला उनको, तो वो नहीं बोल रहे थे मेरे को पैसे नहीं नहीं दे दो थोड़ा दे दूंगा दे दूंगा। एक भी नहीं। 9 महिने पोटात वाढवलेल्या प्रसूतीवेळी असह्य कळा सोसून जग दाखवलेल्या आपल्याच पोटच्या गोळ्याला महिन्याभरातच आपल्यापासून दूर लोटण्याची, त्याची विक्री करण्याची वेळ या महिलेवर का आली असावी तेही सांगते। सुरुवातीला सांगते की ही महिला जी आहे, जी या व्हिडिओत आपण पाहताय, ती आदिवासी समाजाची, आपल्याच महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्यातली ही महिला असल्याची माहिती आहे। तर हा व्हिडिओ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरच्या देडतलाई गावचा आहे। या गावच्या वेशीवर असणाऱ्या स्थानिक ढाब्यावरचा हा व्हिडिओ आहे। या ढाब्यावर ही महिला आपल्या 3 मुलांना घेऊन आली होती। ती ढाबेवाल्याकडे काम मागत होती, पण ढाबा चालकानं तिला काम नसल्याचं सांगत नकार दिला। त्यानंतर मुलांना तिथेच सोडून ही महिला कामाच्या शोधात बाहेर पडली, पण कुठेही काम मिळालं नाही, म्हणून ती परत ढाब्यावर आली। तिथंच या महिलेशी कलीम नावाच्या व्यक्तीनं संपर्क केला। सुरुवातीला तो तिच्याशी बोलला, त्यानंतर त्यानं त्याचा साथीदार इम्तियाजला तिथे बोलावलं। यावेळी या दोघांनी महिलेची गरिबी पाहिली आणि इथेच त्यांनी तिच्या गरिबीला हेरलं आणि मदत करण्याऐवजी थेट तिच्या पोटच्या गोळ्याबरोबर म्हणजे बाळासाठीच सौदा करायला सुरुवात केली। काही वेळाच्या चर्चेनंतर त्यांच्यात व्यवहार ठरला। 8 ते 10 हजार रुपयात हा सौदा होता आणि हा सौदा होत असताना तिथे ढाब्यावर असलेल्या एका सजग तरुणानं हे सगळं भयान वास्तव आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात टिपलं आणि सोशल मीडियावर व्हायरल केलं। पुढे हा व्हिडिओ व्हायरल झाला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांचे पदाधिकारी सक्रिय झाले। त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली। खकणार पोलिसांच्या देडतलाई चौकीतील पोलिसांनी तातडीनं कारवाई करत महिला आणि बाळाला संरक्षणात घेतलं आणि खकणार पोलीस ठाण्यात याची माहिती देऊन बाळाला आणि आईला ते ठाण्यात घेऊन गेले। दोन्ही आरोपींविरुद्ध मानवी तस्करी प्रकरणासंदर्भातील आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(v) अंतर्गत गुन्हा नोंदवला। याशिवाय अनेक कलमांची सुद्धा यात तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणाबाबत खकणार पोलीस ठाण्यातील अभिषेक जाधव यांनी माहिती देताना म्हटलंय की पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिला आणि बाळाला वन स्टॉप सेंटर बुऱ्हाणपूर इथे हलवण्यात आलंय। कसं आहे ना, या दोघांनी पैशाचा आमिष दाखवून त्या महिलेला फक्त बाळाचा सौदाच करायला भाग नाही पाडलं, तर धर्म परिवर्तन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, असं ढाब्यावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी सांगितलं। त्यामुळे 2025 हे साल सुरू आहे। आपल्या महाराष्ट्रातलं हे धगधगतं वास्तव आहे, जिथे सबका साथ सबका विकास म्हटलं जातं, त्याच आपल्या देशातलं हे भयान वास्तव आहे। अवघ्या महिन्याभरापूर्वी जग पाहिलेल्या त्या तान्ह्या जीवाची किंमत त्या दोघांनी फक्त 10,000 रुपये केली। तर इच्छा असून, कष्ट करण्याची तयारी असूनही हाताला काम मिळत नसल्यानं पोटचं लेकरू जीवावर दगड ठेवून विकायची तयारी या मातेनं सुद्धा केली। सुदैवानं पोलिसांनी बाळाला आणि आईला ताब्यात घेतलंय आणि त्यांना सुरक्षित स्थळी सुद्धा ठेवलंय।
तर या घटनेचे इनपुट्स दिले होते सहकारी प्रतीक मालवीय यांनी. आपल्या या घटनेविषयीच्या भावना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.